सुप्रभात. आज दिनांक 18 डिसेंबर 2024. टी व्ही वुलन सेना नंबर वनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लवकरच आपण सांगली, कोल्हापूर आणि सांगली, सातारा या भागातून दैनिक बुलंद सेनाचं युनिट सुरू करतो आहे. मराठवाड्यातही युनिट सुरू होतंयच ऑलरेडी आणि मुंबई, नाशिकमध्ये सुद्धा आता ते युनिट सुरू होतं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल नागपुरात भेट घेतली. तर काही पत्रकार महोदयांनी, संपादक महोदयांनी ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र जर आलं तर असा विचार सुरू केला. अर्थात लगेच असं तर होऊ शकत नाही ना. राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे सक्रियकडे झालेले आहेत आणि हे सहजासहजी राजकारण होऊ शकत नाही. आणि त्या तीन पक्षाला, तीन नेत्यांना सांभाळणाऱ्या बुलंद सेना पार्टी आहेच सोबत. तर त्याच्यामुळं स्वराज्याकरता हा मजबूत गड आता झालेला आहे. असोत, मी या विषयावर अधिक बोलणारच आहे. पण सर्वांना आज बाप्पाची अर्थात गणपती भगवानची संकष्टी चतुर्थी आहे. तर त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. गणेश चतुर्थी दरवर्षी येतच असते सप्टेंबरमध्ये. तर यावर्षी पण उत्सव लय मोठा असणारच आहे आणि त्याच्या आम्ही सातत्य बातम्या दाखवतोच. मी तर गणेश भगवानचा परम भक्त आहेच. माझ्या कार्यालयात 365 दिवस गणपती बाप्पा असतात. म्हणून गणपती भगवान की जय. स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही बुलंद सेना लाईक करा यूट्यूबवर. साप्ताहिक बुलंद सेना तर मिळतच आहे. दैनिक बुलंद सेना आता मिळणारच उपलब्ध आहे. आणि शिवाय मॅगझिन बुलंद सेनेच्या रूपात सुद्धा आता आपली नवी एंट्री होत आहे. सुप्रभात. धन्यवाद. आपलं सहकारी संतोष कोल्हे. आपला दिवस शुभ असू दे. जय महाराष्ट्र. जय भवानी.